नमस्कार मंडळी, प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण खुसखुशीत गुळाचा पाक न करता डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तोंडात टाकताच विरघळणारे आणि अनेक आजारांवर गुणकारी असे पौष्टिक लाडू बनवतोय सर्वांसाठी। तसेच नवमाता असेल तर हे लाडू अगदी उत्तम पर्याय आहे। तर रेसिपी सांगताना आपण याचे साहित्य आणि प्रमाण पाहणारच आहोत। सोबत वजनी प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलेच आहे। डिंकाचे लाडू बनवण्यासाठी काही साहित्य आज आपण भाजून घेणार आहोत। तर इथे कढई अगोदरच गरम करून घेतलेली आहे। त्यामध्ये 1 टेबलस्पून खसखस व्यवस्थित आपण मिनिटभर परतून घेणार आहोत। तर इथे आपली खसखस छान अशी मिनिटभर परतून झालेली आहे। एका प्लेटमध्ये मी काढून घेतले। त्यानंतर लगेचच 2 टेबलस्पून पांढरे तीळ आपल्याला ह्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत। आता हे तीळ सुद्धा आपल्याला मिनिटभर छान असे परतून घ्यायचे आहेत। तीळ तडतडायला लागले की समजायचं की हे छान असे भाजलेले आहेत। हे देखील ज्यामध्ये आपण खसखस काढली आहे त्यामध्ये काढलेले आहेत। आता पुन्हा आपण त्याच कढईमध्ये लो फ्लेमवरती 2 वाट्या खोबऱ्याचा खीस आपण भाजून घेणार आहोत। हा खीस मी अगोदरच तयार करून घेतला होता। तर हा खूप काळसर भाजायचा नाही, हलका सोनेरी रंगापर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता हा खीस भाजून झाला की प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे। पुन्हा त्याच कढईमध्ये मी इथे 2 चमचे खोबऱ्याचा खीस, 2 चमचे बदाम, 2 चमचे पिस्ता, 2 चमचे काजू बारीक करून घेतलेले आहेत। ते आपण गार्निशिंगसाठी घेणार आहोत। तर ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित इथे परतून घ्यायचे। हलकसं भाजून आपल्याला इथे हे घ्यायचे आणि हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे। आता त्याच कढईमध्ये मी लो फ्लेमवरती 1 चमचाभर तूप इथे घातलेलं आहे। तूप छान असं वितळलं की त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाववाटी इतका डिंक तळून घ्यायचा आहे। सर्व डिंक एकदाच आपल्याला इथे घालायचा नाहीये। डिंकातला तांबूसपणा जाऊन पांढरा शुभ्र फुलला की आपल्याला एका प्लेटमध्ये तो काढून घ्यायचा आहे। तर बघू शकता पहिल्यांदा टाकलेला डिंक मी इथे व्यवस्थित असा तळून घेतलेला आहे आणि आपल्याला तो प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। आता दुसरी डिंकाची बॅच सुद्धा मी अशाच प्रकारे व्यवस्थित अशी तळून घेणार आहे। बघू शकता मस्त असा पांढरा शुभ्र डिंक इथे फुलून तयार झालेला आहे। तर आता हा डिंक आपण थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। पुन्हा त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप आपण इथे घातलेला आहे। आता यामध्ये आपल्याला 10 ते 12 काजू आणि 10 ते 12 बदाम इथे या ठिकाणी मी घालून छान असे परतून घेणार आहेत। साधारण 1 वाटी इतके प्रमाण आहे। कोणतेही ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घेऊ शकता। आता हे ड्रायफ्रूट आपल्याला हलकसं परतून घ्यायचे आणि हे सुद्धा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आता ड्रायफ्रूट्स इथे काढून झालेले आहेत। तर राहिलेल्या तुपामध्ये आपल्याला अर्धी वाटी खारीक पूड यामध्ये घालायचे। तुम्ही खारीक पूड घरच्या घरी सुद्धा बनवू शकता, मार्केटमध्ये सहज उपलब्ध होते। पण तुमच्याकडे जर नसेलच तर घरच्या घरी खारीक पूड कशी करायची याची रेसिपी मी तुमच्यासोबत आपल्या चॅनलवरती शेअर केलेली आहे। खारीक पूड सुद्धा भाजून छान थंड होण्यास मी इथे ठेवून दिलेली आहे। तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आणि खसखस पल्स मोडवरती छान असे आपण बारीक करून घेऊयात। अशाच प्रकारे सर्व साहित्य आपल्याला एक एक करून पल्स मोडवरती बारीक करून घ्यायचं आहे। आता तीळ आणि आपल्याला जी ही खसखस आहे ती जास्त बारीक करायची नाहीये, कारण यातून तेल रिलीज होतं। आता पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो तळून घेतलेला डिंक आहे तो सुद्धा वाटून घेणार आहोत। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही हाताने सुद्धा कुस करून घेऊ शकता किंवा वाटीच्या साहाय्याने दाब देत देत तो थोडासा बारीक करून घेऊ शकता। मी इथे जाडसरच वाटून घेतलेला आहे। आता पुन्हा त्याच भांड्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आपण तळून घेतले होते ते सुद्धा मी इथे वाटून घेतलेले आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। आता लाडूला छान बाइंडिंग येण्यासाठी 1.5 वाटी गूळ चिरून मी अगोदरच घेतलेला आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर भाजलेलं सुकं खोबरं त्यातील थोडंसं इथे मी घातलेलं आहे। त्यामध्ये गूळ आपल्याला थोडा थोडा करत वाटून घ्यायचा आहे। इथे मी चिक्कीचा गूळ घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे। आता वाटलेलं साहित्य सुद्धा आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। पुन्हा राहिलेलं थोडंसं खोबरं आपण आणि थोडं गूळ इथे घालणार आहोत। त्यासोबत आपण सुंठ आणि वेलची पूड सुद्धा वाटून घेणार आहोत। तर सर्व साहित्य मी काढून घेतलंय। जी भाजलेली खारीक पूड आहे ती सुद्धा मी इथे घातलेली आहे, तुम्ही या प्रकारे बघू शकता। खारीक पूड भाजताना गोळे झाले असतील तर मिक्सरला पुन्हा तुम्ही फिरवून ती घेऊ शकता। आता यामध्ये जे 2 चमचे प्रमाण घेऊन जे ड्रायफ्रूट्स आपण भाजले होते ते सुद्धा इथे घालणार आहोत। आता व्यवस्थित आपल्याला हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे। हाताच्या साहाय्याने व्यवस्थित चोळून घ्यायचं, बघू शकता।
आता आपल्याला याचे लाडू वळायचे आहेत, पण जर तुमच्या मिश्रणाचे लाडू वळत नसतील तर थोड्या तुपामध्ये हे मिश्रण पुन्हा तुम्ही गरम करून याचे लाडू तुम्ही वळू शकता। तर आपण कुठेही जास्तीचं तूप वापरलेलं नाही, सहजच आपले लाडू वळतात। तुम्ही या प्रकारे बघू शकता। अगोदरही मी बिना पाकाचे लाडू याच्या भरपूर रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, तर तुम्ही चॅनलवरती भेट देऊन अवश्य बघू शकता। तर डिंकाचे लाडू तुम्ही हवाबंद डब्यामध्ये कमीत कमी 15 ते 20 दिवस ठेवू शकता। तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। सोबत अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत पुन्हा अशा छानशा रेसिपींसोबत भेटूयात। धन्यवाद।